जय क्रांती मित्रांनो, मी बीड जिल्हा अध्यक्ष राहुल आदिनाथ बांगर. मित्रांनो नमस्कार. आपल्यासमोर एका विषयी आपण जो लाईव्ह पाहत आहात त्या विषयामध्ये आपण पाहिलं असेल की एक व्हिडिओ फेसबुकवर इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. विषय असा आहे की प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये महाराष्ट्रभर जे सिक्युरिटी गार्ड आहेत, प्रशासनाने त्यांच्या सिक्युरिटीसाठी लावलेले आहेत, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लावलेले आहेत. जनतेच्या हितासाठी त्यांनी ह्या सुविधा नाही केलेल्या. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या सिक्युरिटी गार्डची मागणी केली, त्यांचे स्वतःचे कारभार चालवण्यासाठी आणि जनतेची पिळवणूक करण्यासाठी. जनतेवर दहशत निर्माण करणं हा यांचा उद्देश दिसतो आणि आपल्या कामाची कुणी पाहणी करू नये, चर्चा करू नये, विचारपूस करू नये व कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये म्हणून अशा लोकांची यांनी नियुक्त्या केलेल्या आहेत सिक्युरिटी गार्ड म्हणून. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी गार्ड नावाची संस्था आहे. त्या संस्थेमार्फत किंवा वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून नियुक्त्या दिल्या. आता ह्या संस्था ज्या आहेत सिक्युरिटी गार्डच्या, याच्यामध्ये जे लोक यांनी भरती केलेले आहेत, हे लोक जे आहेत ते लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांना माणुसकी नावाची गोष्ट माहिती नाही. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. दवाखान्याच्या ठिकाणी जर असे गुंड लोक जर हे सरकारी दवाखान्यावाले पाळीत असतील तर हे निषेधपूर्ण गोष्ट आहे. विशेष म्हणजे निषेध या का गोष्टीचा करावा असा वाटतो की हे सिक्युरिटी गार्ड मदतीसाठी वापर करण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त्या केलेल्या असतात. यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची मदत तर होत नाही, पण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पेशंटला, अपघाती पेशंटला दवाखान्यात ज्यावेळेस आणलं जातं नातेवाईकाकडून, जे नातेवाईक त्यांच्यासोबत असतात, मित्रमैत्रिणी असतात, समाजातील वेगवेगळे घटक असतात, या घटकांवर हे लोक आक्रमण करतात, त्यांना शिवीगाळ करतात, अपमानास्पद बोलतात, मारहाण करतात, उद्धटपणे वागतात. मदत नावाची गोष्ट यांच्याकडून होत नाही, पण उलट पब्लिकला दहशत निर्माण करण्यासाठी, मारहाण करण्यासाठी आणि त्यांच्यावर वचक तयार करण्यासाठी ह्या प्रशासनाच्या विरोधात कुणीही बोलू नये, प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, त्या ठिकाणी कुणी भटकू नये. ह्याच उद्देशाने त्या वेगवेगळ्या ठिकाणातील सरकारी दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी ह्या पाळीव गुंडाचा वापर करणं चालू केलेलं आहे. प्रशासनाच्या नावाने हे पाळीव गुंड पाळलेले आहेत आणि ते समाजाला चावण्यासाठी ठेवलेले आहेत. कारण आपण जसं घराचं रक्षण करण्यासाठी एखादं चावकं कुत्रं जसं बांधून ठेवतो, त्या पद्धतीने यांनी प्रत्येक दवाखान्याच्या ठिकाणी असे 100, 150, 50 ज्या ज्या पद्धतीने यांनी ठेवता येतील असे चावकी कुत्रे पाळून ठेवलेले आहेत. मग हे पाहत नाहीत कोण आहे, काय आहे, यांना माणसं कळत नाहीत. फक्त यांना एवढंच कळतं की मालकाने आपल्याला खायला टाकलं की आपण लोकांना धरायचं आणि त्यांना फाडायचं, एवढंच यांना माहिती. मग ह्या सर्व गोष्टी आपल्या समाजासमोर रात्रंदिवस घडताना दिसतात. प्रत्येकाच्या शहरामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये हा अनुभव नक्कीच आलेला असेल की सरकारी दवाखान्यामध्ये पाळीव ठेवलेली हे सिक्युरिटी गार्ड कुत्र्याची भूमिका करतात आणि मग आपल्या मालकाला आम्ही किती वफादार आहोत याची ती नेमकी प्रचिती देतात. 2-3 दिवस झाला आपण पाहतो समाज माध्यमाच्या माध्यमातून
अंबेजोगाई येथील सरकारी दवाखान्यामध्ये एका इस्माईल गवळी नावाच्या कार्यकर्त्यावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली, हल्ला करण्यात आला, जीवघेणा हल्ला करण्यात आला. कदाचित त्यांनी त्या ठिकाणी जर लोक जर काही उपस्थितच नसते तर कदाचित या महाराष्ट्र राज्याच्या होमगार्ड आहेत या संस्थेच्या कुत्र्यांनी त्या लोकांना फाडून टाकलं असतं कदाचित. आता अंबेजोगाई शहरातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, वेगवेगळ्या पक्षातील संघटनेने एकत्रित येऊन याविषयी आवाज उठवला आहे. पहिलं तर मी त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर या अंबेजोगाईतील सरकारी दवाखान्यामध्ये जो अमानुष पद्धतीने लोकांना मारहाण केली गेली, त्यात इस्माईल गवळी नावाच्या युवकाला बेरहम मारहाण करण्यात आली. तो कुठल्या तरी एका पक्षाचा पदाधिकारी असताना त्याला जर एवढी मारहाण होत असेल तर तुम्ही आम्ही विचार करा की सर्वसामान्य माणसाचे काय हाल होत असतील. जर हे लोक त्या ठिकाणातील प्रॉपरचे रहिवासी असताना, प्रस्थापित राजकारणाशी संलग्न असताना जर हे अमानुष पद्धतीने मार खात असतील तर बाहेरून येणारे, तालुक्यातून येणारे, शहरातून येणारे, गावखेड्यातून येणाऱ्या लोकांची या ठिकाणी काय हाल होत असतील हे मात्र विचार करण्यासारखं आहे. आता महाराष्ट्र गार्ड, होमगार्ड या वेगवेगळ्या नावाच्या ज्या संघटना आहेत, संस्था आहेत, त्या सिक्युरिटी देण्याचं काम करत असतात. कोणाचा जीव घेण्यासाठी यांचा वापर करू नये असे यांना निर्देश असतात. तरी देखील हे लोकांचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल जाते. म्हणजे हा एक अमानवीय पद्धतीची यांची वागणूक ठरत आहे. मग त्या ठिकाणी जर एका मुस्लिम युवकाला वाचवण्यासाठी दुसरा मुस्लिम युवक जर जात असेल, त्याच्या न्याय हक्कासाठी काही बोलत असेल तर इथल्या प्रस्थापित त्या डॉक्टरनी, त्या अधिकाऱ्यांनी त्या मुस्लिमच्या मुलाला बेरहम मारहाण केली. मी तर या ठिकाणी असं सांगतो की तो इस्माईल गवळी नावाचा जो कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी जो कुठल्या तरी पक्षाचं काम करतो, मी त्या पक्षाचं नाव नाही घेणार कारण कुठलाही पक्ष असतो, वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी भूमिका मांडत असतात, त्याच्यामुळे मी त्यांचं नाव नाही घेणार. कारण हा एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर जर असा हल्ला होतो पदाधिकाऱ्यावर तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मी त्याचं या एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो. खरंच खूप तो संयमी आणि हुशार वाटला मला की जर बघा आज राजकारण जातीच्या नावावर चालतं, समाजाच्या नावावर चालतं. आज जर खऱ्या अर्थाने जर विचार केला असता तर ह्या मुस्लिम समाजाच्या युवकांनी याच्या समाजाला, समाज बांधवांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, वेगवेगळ्या त्यांच्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांना जर बोलून ह्या दवाखान्याची तोडफोड केली असती, मारहाण केली असती, यांना व्यवस्थित चोप दिला असता. हेच या लोकांना अपेक्षित होतं का? म्हणून मी याचं या ठिकाणी कौतुक करतो की या कार्यकर्त्यांनी इस्माईल गवळी नावाच्या कुणालाही जास्त अग्रेसिव्ह भूमिका घ्यायला सांगितली नाही. फक्त एवढं त्यांनी सांगितलं की माझ्यावर हल्ला झाला, मला मारहाण झाली, तुम्ही मला फक्त मदत करायला या. प्रत्युत्तर देण्यासाठी तो बोलला नाही. त्यांच्या समाजाच्या लोकांनी प्रत्युत्तर करण्यासाठी त्या लोकांवर हल्लाही केला नाही. ही गोष्ट या ठिकाणी मला अभिमानास्पद वाटली. त्यांनी कुठलाही जातीचा पाठिंबा घेतला नाही, पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. ही वाखण्यासारखी गोष्ट आहे आणि खरोखरच आदर्शयुक्त गोष्ट या युवकांनी बनवलेली आहे, या कार्यकर्त्यांनी बनवलेली आहे. त्यामुळं मला देखील या युवकाच्या बाजूने ठामपणे उभा राहण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणूनच मी माझं या ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या लोकक्रांती सेनेच्या वतीनं मी त्याला जाहीर पाठिंबा देत आहे. आणि त्याच्यावर जो हल्ला झाला, उलट त्याला ह्या गार्ड लोकांनी मारहाण केली, त्याच्यासोबतच्या 4-5 जणांनाही मारहाण केली. व्हिडिओग्राफी मोबाईलच्या द्वारे
कुणीतरी एक व्यक्ती व्हिडिओग्राफी करत होता, त्या लमानी समाजाचा मुलगा होता, त्या व्यक्तीला सुद्धा या लोकांनी अमानुष पद्धतीने मारहाण केली. यांची ही अराजकता इतकी फोपावलेली आहे, या पाळीव कुत्र्यांना कुठंतरी आवर घातली पाहिजे हे गरजेचे वाटले. आणि त्या मुलाला तर मारहाण केलीच, पण त्यांच्या इतर साथीदाराला देखील यांनी मारहाण केली. जर हे असेच गुंड जर प्रशासनामध्ये जर बाहेरून आणून पाळून ठेवून लोकाला फाडण्यासाठी जर ह्याचा वापर करीत असेल, जनतेचं रक्षण तर बाजूलाच, मदत तर थोडीशी राहिली ती सुद्धा बाजूलाच, पण त्यांना कशा पद्धतीने ठेचता येईल, परत आपल्याच दवाखान्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने ऍडमिट करून घेता येईल आणि त्यांच्या इज्जतीचे कसे ढिंडोळे काढता येतील, याकडे या टीमचं लक्ष आहे असं मला जाणवतं. आता याच्यामध्ये काय होईल भूमिका माहिती नाही. प्रशासनाला माझी अशी विनंती आहे, माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब, आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. कारण अतिदक्षता विभाग म्हणून पाहिलं जातं आरोग्य खात्याकडं. या आरोग्य खात्याकडं जर असे बाहेरील संस्थाची गुंडे बोलून सर्वसामान्य आरोग्याच्या ज्या गोष्टी घेऊन लोक दवाखान्यात जातात, आरोग्य खात्याकडे जातात, तर त्या आरोग्य व्यवस्थेकडे जर अशी गुंड पाळून ठेवलेले असतील, तर मग रस्त्यावर पडणारे, अपघात होणारे, घरात दुखणारे, अंगात दुखणारे, ऍक्सिडेंट होणारे, हातापायाचे जखम होणारे, हृदयविकाराचे आजार होणारे किंवा वेगवेगळे आजार होणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जायला बंदीच असायला हवी. मग यांना सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या फक्त पगारीच मिळवायच्या आहेत, यांना आरोग्यदायी सेवा लोकांना द्यायच्या नाही, सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा यांना द्यायची नाही. यांच्याकडून हे कामे करणं म्हणजे यांना कमीपणा वाटतो. म्हणूनच या लोकांनी हे गुंड पाळलेले आहेत या ठिकाणी दिसून येत आहे. माझं असं म्हणणं आहे, जे आरोग्यमंत्री आहेत त्या आरोग्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि लोकक्रांतीच्या वतीनं जी माझी पक्ष आहे लोकक्रांती सेना, या लोकक्रांती सेनेच्या वतीनं मी मागणी करतो की साहेब, पूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय दवाखान्यामध्ये जे होमगार्ड संस्थांनी आपण लोक भरलेली आहेत ती तात्काळ पूर्णपणे हटवण्यात यावी, ती ही कायमस्वरूपी. कारण या होमगार्डच्या नावाखाली आपण चावके कुत्रे उभा केलेले आहेत, जे आरोग्यासाठी जे दवाखान्यात येतात, आरोग्य नीट राहावा म्हणून येतात, शारीरिक व्याधी जे आहेत ते दाखवण्यासाठी येतात. अशा लोकांना तुम्ही जर मारहाण जोड करीत असाल, मी तर म्हणतो मारून टाकण्यापर्यंत तुमची भूमिका असेल, तर मात्र ही प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणारी आहे. आरोग्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेता याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जेवढे महाराष्ट्रातील होमगार्ड संस्था आहेत ह्या सरकारी दवाखान्यातून कायमस्वरूपी हटवण्यात याव्यात, हीच माझी या ठिकाणी मागणी आहे. जे अंबेजोगाईमध्ये झालेलं प्रकरण आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक दवाखान्यामध्ये होते, हे साक्षात लोकांना दिसते. मी म्हणतो हा एकाच ठिकाणाचा प्रश्न नसून हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि याच्याकडे मात्र मोठ्या जिकासीने पाहणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण विषय आहे. मी तर म्हणतो की काय असतं, अपघाती विभाग हा पूर्ण दक्षता विभाग म्हणून मानला जातो आणि सरकारी दवाखान्याकडं प्रत्येक व्यक्ती एका अपेक्षेने जातो, ज्याच्याकडे पैसा नसतो, दीनदुबळा असतो, मोठा असो, छोटा असतो, या ठिकाणी पैशाची आवश्यकता नसते. ऍक्सिडेंट झालेला व्यक्ती या सरकारी दवाखान्याकडे जातच असतो आरोग्यदायी गोष्टी मिळवण्यासाठी, आरोग्याचे जे काही प्रश्न असतात ते मिटवण्यासाठी किंवा आपल्या आरोग्यावर व्यवस्थित विलाज व्हावा म्हणून कुठल्या तरी अपेक्षेने विश्वासाने ह्या सरकारी दवाखान्याकडे लोक जातात. आणि ह्या सरकारी दवाखान्याकडे जर असे गुंड पाळलेले असतील आणि सर्वसामान्य लोकांची मारझोड करीत असतील, आज मला त्या इस्माईल गवळी नावाच्या कार्यकर्त्याकडे पाहून आश्चर्य वाटलं की जर पक्षाचा कुठला तरी पदाधिकारी असताना त्याला जर एवढी मारहाण होत असेल, तर असा प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला आहे. तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर देखील हा प्रश्न निर्माण झालेला असावा
की अरे बाबा हो, जर पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याला जर एवढी मारहाण करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना ते कशी वागणूक देत असतील किंवा कशी वागणूक देत असतील किंवा करीत असतील किंवा कशी मारहाण करीत असतील, कशी झोड करीत असतील, हे मात्र या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. अंबेजोगाईमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक या लोकांना भेटायला गेले. मला आनंद झाला. मला त्या गोष्टीचा आश्चर्य वाटलं की काहीतरी या लोकांमध्ये एक मानसिकता आजही जागी आहे. पण जो कोणी या ठिकाणी जातो तो यांच्यावर कारवाई करण्यासाठीच जातो, हीच अपेक्षा घेऊन जातो. पण मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकच वेळेस ह्या प्रशासनाला पब्लिकच दाखवायला हवी का? यांना कुठलीही जाणीव नाही का आपण कोणत्या चुका करतो? आज ह्या इस्माईल गवळी नावाच्या मुलाला मारहाण केली, ह्या सरकारी दवाखान्याच्या लोकांनी त्याच्यावर 353चा गुन्हा दाखल केला व त्याच्या इतर साथीदार कार्यकर्त्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. हा अमानवीय गोष्टी असताना, बेकायदेशीर गोष्टी असताना जर ह्या व्यक्तीवर, ह्या कार्यकर्त्यावर जर 353 सारखा गुन्हा दाखल होतो तर इथल्या पोलीस स्टेशनचा सुद्धा म्हणजे विचार करावा लागेल अशी बाब निर्माण होते की अरे बाबा हो, जर एखाद्या व्यक्तीवर जर तुमचेच लोक कुत्र्यासारखे धावून येत असतील आणि त्यांचं जर रक्त निघोस तर तुम्ही मारहाण करीत असताल तर याच्यामध्ये कुठला कायद्यात, मी म्हणतो प्रशासनामध्ये जाऊन 353 झाला, कायद्यात कुठे याने अडथळा केला? अरे बाबांनो, तुम्ही साधी एक गोष्ट बघत नाही. पोरांना कायदे कळतात म्हणून तुम्ही कायद्याच्या आडबाजू घेऊन ह्याला कुत्र्यासारखं मारता. कॅमेरे लागलेल्या ठिकाणी त्यांना न घेता कॅमेरे ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी येऊन त्यांना मारहाण करतात. म्हणजे तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करता आणि तुम्हीच प्रशासनाची मात्र फसवणूक करता. ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यासारखी लोक जर प्रशासनाची फसवणूक करीत असतील आणि आमच्यासारखे तरुण जर येऊन ते पुढं दाखवित असतील की जनतेला फसवतात, मग तुम्ही ह्या लोकांना गुन्हेगार बनवून त्यांना ठसता आणि त्यांची जी आवाज आहे ते दाबण्याचा प्रयत्न करता. हे मात्र ही गुलामगिरी आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही जे करता ती हुकुमशाही आहे आणि पब्लिक म्हणजे तुमची गुलाम आहे असंच तुम्ही वारंवार दाखवत आलेला आहात. अरे प्रशासन विभागाने याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे की जर त्या ठिकाणी कॅमेरे असताना हे लोक कॅमेऱ्यात मारत नाही, कॅमेऱ्याच्या बाजूला घेऊन मारतात, तर यापेक्षा किती मोठी म्हणजे मी विचारही करू शकत नाही, इतकी मोठी तुमची निंदा करणं गरजेचं आहे की जर त्या मुलांनी मार खाऊन देखील त्यांच्यावर तुम्ही 353 सारखे गुन्हे दाखल करता तर प्रशासन या ठिकाणी काय झक मारते हे ह्या पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि हा प्रश्न तुमच्यावर निर्माण होतो की प्रशासनामध्ये यांनी कुठल्या डॉक्टरला जाऊन अडवलं किंवा यांनी कुठल्या कामकाजामध्ये अडवलं की बाबा हो, हे तुम्ही न बघता डायरेक्ट त्यांच्यावर 353 गुन्हे दाखल केले. मग ज्यांनी मारहाण केली त्या लोकांनी त्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल करा. BNSचे नवीन धारा निघलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी तर म्हणतो त्यांना मोकोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जमाव निर्माण करून एकाच संस्थेच्या लोकांनी एक जमाव निर्माण करून सर्वसामान्य लोकांना ठेचण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे, लुटण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा लोकांवर प्रशासन कारवाई करील का, हा मोठा सवाल या ठिकाणी निर्माण झालाय. म्हणून मी आपल्याला सांगतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, जो काही इस्माईल गवळी नावाचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आमच्या लोकक्रांती सेनेच्या वतीनं पूर्णपणे सहकार्य आहे, पाठिंबा आहे. आणि हा आवाज आमचा जनतेचा कोणीही दाबू नये आणि तो दाबला जाऊ नये. आणि त्यांच्यावर जो 353चा गुन्हा दाखल केलेला आहे तो तात्काळ पोलीस प्रशासनाने तात्काळ तो गुन्हा वापस घेणे बंधनकारक आहे. जर तुम्ही सर्वसामान्य माणसाचा आवाजच दाबणार असाल तर ही प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी खलनिग्रहण आहे, सदरक्षण आहे, ही भूमिका पोलिसांची असायला पाहिजे, ही या ठिकाणी मात्र पाहताना दिसून येत नाही. जर प्रत्येक दवाखान्यामध्ये पोलीस स्टेशनची जी कॅबिन असते सुरक्षा रक्षकाची, त्या ठिकाणी जर पोलीस उपलब्ध असतील आणि जर मग पोलीस जर अशा गोष्टीला वाव देत असतील तर पोलीस प्रशासनाच्या कार्यकारिणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, या ठिकाणी दिसून येते. प्रशासनाने अशा लोकांवर वचक ठेवला पाहिजे.
तुम्ही जर सर्वसामान्य नागरिकावर कार्यकर्त्यावर जर असा अमानुष हल्ला होऊन देत असाल, त्यांना जीवा मारण्यापर्यंत तुमची मजल जात असेल, तर प्रशासन या ठिकाणी करतं काय? आणि त्या ठिकाणातील जो कुणी आरोग्य अधिकारी असेल, त्या आरोग्य अधिकारी धापटे का काहीतरी नाव आहे त्याचं, माझ्या लक्षात नाहीये, असो, त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तर मी म्हणतो ह्या गोष्टीचा खरोखर मास्टर माइंड हा तिथला आरोग्य अधिकारी आहे. त्या आरोग्य अधिकाऱ्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तो ह्या सर्व गोष्टीचा मुख्य मास्टर माइंड आहे. त्याच्याच आदेशाने ह्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे आणि तोच मुख्य आरोपी करावा. आणि ह्या महाराष्ट्र होमगार्ड नावाच्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या सरकारी दवाखान्याला दिलेल्या, त्या पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. एवढेच बोलतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.